आज आहे मार्गशीर्ष गुरुवार। आज आपण रताळ्याची खीर कशी बनवायची ते बघणार आहे। ती तुम्ही तुमच्या उपवासासाठी पण खाऊ शकता किंवा देवीला प्रसादासाठी पण संध्याकाळच्या निवेदनासाठी बनवू शकता। त्यासाठी मी हे अर्धा लिटर दूध तापवले। ते दूध चांगले आपल्याला छान असं उकळी काढून घ्यायचं आहे। 3 रताळी घेतलेत मी, ती सोलून किसून घेतली। रताळी तुम्ही शिजवून किसून पण घालू शकता, मग ती लगेचच खीर होते। पण मी कच्चीच रताळी घेतली आहेत, सोललेत, स्वच्छ धुतलेत आणि किसून घेतलेत। ती रताळी आपल्याला दुधात टाकायचे। अर्धा लिटर दुधामध्ये मी 1 पेलाभर पाणी टाकले आणि शिजवून घ्यायचे छान ही रताळी। आपल्याला रताळी शिजल्यावर छान असा दाटसरपणा येतो खिरीला। त्याच्यामध्ये मी हे काजू टाकलेत। काजू थोडेसे तुपावर 1 चमचा तुपावर परतून घेतलेत बारीक कापून आणि ते वरून टाकलेत। आता त्याच्यामध्ये गोड पदार्थ आला म्हणजे वेलची पूड टाकली मी 1 चमचा। जायफळ पण तुम्हाला टाकायचं तर जायफळ पण किसून टाकू शकता थोडंसं। अशी आपली घट्ट अशी रताळ्याची खीर तयार आहे। फ्रीजमध्ये ठेवून थंड खा किंवा गरम खा, खूप छान लागते। कशी वाटली तुम्हाला ही रताळ्याच्या खीरची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।